नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत बटाटा न वापरता रताळ्यापासून रगडा चाट. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम चाटसाठी लागणारी हिरवी चटणी कशी करायची ते आपण इथे बघूया. तर मी इथे 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 टीस्पून मी साखर घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 3 ते 4 आईस क्यूब घेतलेले आहेत, 1 इंच आलं आणि 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या, 1 लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ, 1 वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी आपल्याला इथे पुदिना लागणार आहे. तर आता या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिक्सरमधून छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. त्या सर्व गोष्टी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित अशी ही जी चटणी आहे ती आपण तयार करून घेऊया. तर इथे आईस क्यूब घातल्यामुळे आपल्या चटणीचा जो कलर आहे तो छान असा हिरवा मेंटेन राहतो. त्यामुळे इथे तुम्ही नक्की आईस क्यूबचा वापर करा, जेणेकरून आपली चटणी जी आहे ती छान अशी हिरवीगार राहील. तर बघा, इथे मी आपली चटणी जी आहे ती छान अशी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे. तर आता आपण इथे चिंचेची चटणी कशी करायची ते आपण इथे बघूया. तर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, 1 टीस्पून आपल्याला हिंग घ्यायचा आहे, 1 टीस्पून चाट मसाला लागणार आहे आणि 1 टीस्पून जिरा पावडर घ्यायची आहे. इथे मी अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे, भिजवली आहे मी गरम पाण्यामध्ये, आणि इथे 1 वाटी मी खजूर घेतलेला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर आता ही जी चटणी आहे ती आपण तयार करून घेऊया. पण त्याआधी आपण मी खजूर आणि चिंच ही गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती. त्यामुळे ह्या गोष्टी सॉफ्ट होतात आणि आपली चटणी जी आहे ती छान अशी व्यवस्थित तयार होते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिंच, खजूर आणि सर्व गोष्टी घालून घ्यायच्या आहेत आणि ही जी चटणी आहे ती एकदा मिक्सरमधून आपल्याला छान अशी बारीक करून घ्यायची आहे. तर बघा, मी इथे चटणी जी आहे ती मिक्सरमधून छान अशी बारीक करून घेतलेली आहे. तर आता एखाद्या चाळणीवरती ही जी चटणी आहे ती आपण चाळून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून चिंचमध्ये ज्या काही रेषा असतात किंवा खजूरमध्ये जे काही बारीक-सारीक राहिलेलं असतं मिक्सरमध्ये वाटायचं, तर ते ह्याच्यातनं व्यवस्थित असं गाळून निघतं आणि मग यानंतर आपण ही चटणी जी आहे ती उकळून घेणार आहोत. तर बघा, इथे मी व्यवस्थित अशी ही चटणी जी आहे ती छान अशी गाळून घेतलेली आहे. आता ही चटणी आपण छान अशी उकळून घेणार आहोत. तर एका पॅनमध्ये ही चटणी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही जी चटणी आहे ती छान अशी उकळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत. इथे गुळाची पावडर वापरलेली आहे, तुम्ही गूळ आपला साधा चिरून घेतला तरी पण चालेल. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे आणि मीडियम थिक अशी ही जी चटणी आहे ती आपल्याला तयार करायची आहे. जेव्हा आपण ही चटणी उकळवतो तेव्हा ती जराशी थिक होते. तर तुम्ही इथे बघू शकता ही जी चटणी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता इथे गॅस बंद करूया आणि ही जी चटणी आहे ती आपण थंड करून घेऊया. तर इथे आता आपण चाटसाठी लागणारं दही जे आहे ते तयार करून घेऊया. तर इथे मी 1 कप एवढं दही घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ लागणार आहे, 1 चमचा आपल्याला इथे साखर लागणार आहे, 1 टीस्पून आपल्याला धण्याची पावडर लागणार आहे, 1 टीस्पून जिऱ्याची पावडर लागणार आहे, 1 टीस्पून आपल्याला चाट मसाला लागणार आहे आणि 1 टीस्पून आपल्याला इथे काळं मीठ लागणार आहे. आता या सर्व गोष्टी आपण मिक्स करून घेणार आहोत. तर एका बाउलमध्ये हे जे दही आहे ते काढून घ्यायचं आहे आणि या दह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. हे जे दही जे आहे ते इथे अजिबात मी आंबट घेतलेलं नाहीये, तर हे एकदम साधं असं दही आहे. तर यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला छान असं फेटून घेऊया. फेटून घेतल्यामुळे हे जे दही आहे ते एकदम सॉफ्ट आणि क्रीमी असं तयार होतं. त्यामुळे इथे फेटणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही दही जे आहे ते नक्की व्यवस्थित असं फेटून घ्या. तर इथे मी दही फेटून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. कारण हे जे दही आहे ते आपल्याला एकदम घट्ट नकोय, सेमी थिक असं पाहिजे. तर इथे मी दही जे आहे ते व्यवस्थित असं छान फेटून घेतलं आहे. आता यामध्ये आपण सर्व गोष्टी ज्या आहेत ते घालून घेऊया. तर आता मी ते घातलेलं आहे, जिरा पावडर, धण्याची पावडर, काळं मीठ आणि साधं मीठ घालायचं आहे. चवीप्रमाणे साधं मीठ आणि काळं मीठ घालायचं आहे. साखर घालायची आहे. साखर घातल्याने दह्याला छान अशी चव येते आणि थोडंसं गोड असं दही तयार होतं, त्यामुळे साखर इथे नक्की घालायची आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे मी दही जे आहे ते मस्त असं मिक्स करून घेतले आणि एवढं मी थिक दही असं ठेवलेलं आहे. तर इथे आपलं चाटसाठी लागणारं दही देखील तयार आहे. तर आता इथे रगडा कसा तयार करायचा तो बघूया. मी इथे 2 वाटी आपले पांढरे वाटाणे जे आहेत ते रात्रभर भिजत घातले आणि कुकरमध्ये मी हे शिजवून घेतलेले आहेत हळद घालून.
तर आता इथे मी प्लेन असा तडका देणार आहे. तुम्हाला जर जिरा घालून तडका द्यायचा असेल तर तुम्ही तसा घालू शकता. तर इथे मी 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून आपल्याला हिंग लागणार आहे. आता यामध्ये तुम्ही जिरा, गरम मसाला असं पण घालू शकता, पण मला इथे प्लेन आवडतं त्यामुळे मी इथे साधी अशी ह्याला फोडणी देणार आहे. तर मी सर्वप्रथम कढईमध्ये तेल घातलं, त्यानंतर हे शिजवलेले वाटाणे घालायचे आहे. त्यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे जे वाटाणे आहेत ते पोटासाठी त्रासदायक होणार नाहीत. आता हा जो वाटाण्याचा स्टॉक होता तो मी सेपरेट करून घेतला होता. आता तो स्टॉक आपण यामध्ये ऍड करूया आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून हे जे वाटाणे आहेत ते थोडेसे आपण स्मॅश करून घेऊया आणि एक 5 मिनिटासाठी आपण ह्याला उकळून घेऊया. म्हणजे हे स्मॅश केल्यामुळे हे जे वाटाणे आहेत, आपला जो रगडा आहे तो छान असा थिक तयार होतो. यासाठी तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये एक बटाटा देखील घालू शकता, पण आज आपण इथे बटाट्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे मी इथे जो बटाटा जो आहे तो मी इथे वापरलेला नाही. तर आपला रगडा जो आहे तो छान असा शिजलेला आहे, मस्त असा थिक आणि पातळ देखील झालेला आहे, म्हणजे समतोल झालेला आहे. इथे आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता टिक्की कशी करायची ते आपण इथे बघूया. तर टिक्कीच्या बाइंडिंगसाठी आपल्याला इथे 4 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे, अर्धा टीस्पून आपल्याला इथे जिरे लागणार आहेत, 1 टीस्पून काळी मिरीची पावडर, 1 टीस्पून धण्याची पावडर आणि 1 टीस्पून आपल्याला इथे गरम मसाला लागणार आहे. आणि इथे मी 2 मोठे रताळे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे 2 भाग केलेले आहेत. आता हे जे रताळे आहेत ते आपण स्मॅश करून घेणार आहोत. तर इथे मी रताळे जे आहेत ते सोलून घेतलेले आहेत, त्याची साल जी आहे ती मी इथे काढलेली आहे. आता या रताळे आपण स्मॅश करून घेऊया. तर इथे रताळे शिजण्यासाठी मी इथे मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही रताळ्याचा म्हणजे आकार केवढा आहे त्याप्रमाणे तुम्ही शिट्टी कमी जास्त करू शकता, पण माझ्या इथे 2 शिट्टीमध्ये रताळे जे आहेत ते छान असे शिजले आणि मी ह्याला छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. त्यानंतर आता यामध्ये आपण जिरे घालूया. जिरे घातल्याने टिक्कीला खूप छान अशी चव येते. आता यामध्ये आपण घालूया धण्याची पावडर, गरम मसाला आणि ह्याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आणि बाइंडिंगसाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे. कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही इथे मैदा देखील वापरू शकता, पण मी इथे आज कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, कारण कॉर्नफ्लॉवरने आपली टिक्की जी आहे ती छान अशी एक्स्ट्रा क्रिस्पी अशी तयार होते. त्यामुळे आता ह्याचा आपण छान असा डो तयार करून घेऊया. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्याचा एक डो असा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असा ह्याचा डो तयार करून घेतलेला आहे. आता ह्याची आपण टिक्की शेप करूया. तर इथे मी ह्याची टिक्की जी आहे ती अशी गोल आकारामध्ये शेप करून घेतली आहे. तुमच्याकडे जर वेगवेगळ्या आकाराचे कटर असतील तर तुम्ही त्याने देखील ही जी टिक्की आहे ती शेप करू शकता. एक छोटा पोर्शन घ्यायचा पिठाचा, हातावरती गोळा करायचा आणि त्याला चपट करायचं. तर अशा प्रकारे आपली टिक्की जी आहे ती इथे तयार होते. आता ह्याला आपण शॅलो फ्राय करणार आहोत. तर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण शॅलो फ्राय केलेली जी टिक्की आहे ती छान अशी एक्स्ट्रा क्रिस्पी अशी तयार होते. त्यामुळे मी इथे ही जी टिक्की आहे ती शॅलो फ्राय करून घेणार आहे. तर तेल तापलं की यामध्ये आपल्याला ही टिक्की अशी घालायची आहे आणि थोड्या वेळातच ही खालून अशी गोल्डन ब्राऊन होते. गोल्डन ब्राऊन झाली की मग ह्याला पलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला ही जी टिक्की आहे ती छान अशी डार्क गोल्डन ब्राऊन वरती आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी दोन्ही साईडने ही जी टिक्की आहे ती छान अशी भाजून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खालच्या साईडने किती छान असा डार्क ब्राऊन गोल्डन कलर आलेला आहे. तर इथे टिक्की जी आहे ती छान अशी फ्राय झालेली आहे. आता ही जी टिक्की आहे ती आपण काढून घेऊया. तर मी ह्याला डबल फ्राय करणार आहे एक्स्ट्रा क्रिस्पी होण्यासाठी. तर ही टिक्की जी आहे ती अशा प्रकारे घ्यायची आणि यावरती स्मॅशरने थोडंसं प्रेस करायचं आणि परत ही जी टिक्की आहे ती एक अर्ध्या मिनिटासाठी फ्राय करून घ्यायची. म्हणजे ही जी टिक्की आहे ती एकदम अशी कुरकुरीत तयार होते. तुम्हाला हे स्किप करायचं असेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. तर ही जी टिक्की आहे ती मी छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेतली आणि आपल्या इथे रगडा जो आहे तो तयार आहे. आता आपण ह्याचं प्लेटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे ही जी टिक्की आहे ती हातावरती अशी पुस करायची, म्हणजे जेणेकरून ती अशी छान अशी एकत्र होते आणि खाताना व्यवस्थित अशी लागते. तर यावरती आपण घालणार आहोत रगडा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रगडा कमी जास्त करू शकता, पण रगड्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे कारण आपल्या डिशचं नावच आहे रगडा चाट. त्यामुळे
आता यावरती आपण घालूया दही. आपण नेहमी अगदी बटाट्याची टिक्की तर करतोच, पण ही पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. रताळ्याची चव अशी त्याच्यामध्ये एकदम मस्त अशी लागते आणि एकदम हेल्दी व्हर्जन असं आहे. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आता यावरती आपण घालूया ग्रीन चटणी. आता यावरती घालूया आपण चिंच आणि खजूरची चटणी. मग यावरती थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडीशी गार्निशिंगसाठी मी इथे डाळिंब देखील वापरले आहेत, त्याने पण आपल्या टिक्कीला छान असा स्वाद येतो. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून आणि इथे मस्त अशी आपली रताळा टिक्की रगडा चाट तयार आहे. तर अशा प्रकारे हेल्दी व्हर्जन असलेला रताळा रगडा पॅटीस हा चाट आपला तयार झालेला आहे. आपण नेहमी तर बटाट्यापासून टिक्की तयार करतोच, तर एकदा तुम्हीही नक्की रताळ्यापासून ही टिक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.